नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील आपल्यासाठी कायदेशीर तरतुदी सोप्या भाषेमध्ये सांगणारे व्हिडिओ मी घेऊन येतो. या आधीच्या व्हिडिओला आपण अतिशय छान रिस्पॉन्स दिल्यामुळे आणि जसं मी मागेही म्हणालो की काही व्हिडिओ आम्ही ऑन डिमांड करणार आहोत, तर त्या पद्धतीतला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. पण त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, त्याला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करत जा. मित्रांनो, रोजच्या जीवनामध्ये कायदा आपल्याला अत्यंत आवश्यक असतो. एखाद्याने जर का आपली फसवणूक केली तर त्या संदर्भामध्ये कधीकधी आपल्याकडून किंवा पोलिसांकडनं अनाहूतपणे चुकीची कलमं लावल्यामुळे तो जो आरोपी असतो त्या आरोपीला कमी शिक्षा होते किंवा तो निर्दोष सुटू शकतो. आणि म्हणून काही व्ह्युअर्सनी आम्हाला विचारलं की सर, विश्वासघात जर का झाला असेल तर या विश्वासघाताला कोणती कलमं लागू होतात, तर या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, त्याआधी थोडंसं 420 या कलमावरती मी बोलीन की आपल्याला माहिती आहे की 420 म्हणजे मी पूर्वीच्या इंडियन पिनल कोड IPSच्या बद्दल बोलतोय. ते तुम्ही गुगलवरती जाऊन शोधू शकता की आता BNSमध्ये पूर्वीच्या IPSच्या 420 सेक्शनला कोणता सेक्शन आलेला आहे ते. तर 420मध्ये मित्रांनो असं होतं की तुमची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक तुम्ही पोलिसांना जाऊन सांगितलेली आहे आणि त्यांनी 420चा गुन्हा दाखल केलेला आहे. पण मित्रांनो, विश्वासघात आणि फसवणूक या दोन्हीमध्ये फरक आहे. आता फसवणूक म्हणजे काय, तर तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, तुम्हाला कोणीतरी काहीतरी एक वस्तू विकतो. समजा तुम्हाला कोणीतरी एक जण मोबाईल विकतो किंवा तुम्हाला काहीतरी एक रेवेनचा गॉगल विकतो किंवा एखादं रॅडोचं घड्याळ विकतो आणि ते तुमच्या नंतर लक्षात येतं की अरे, हे तर अगदी लोकल मार्केटमध्ये बनवलेलं वस्तू आहेत आणि माझ्याकडनं पैसे तर मात्र ओरिजिनल वस्तूचे घेतले गेलेले आहेत. तर ह्याला म्हणतात फसवणूक आणि ह्याच्यासाठी जे कलम लागू आहे ते आहे 420. पण मित्रांनो, ज्यावेळेस विश्वासघात होतो, आता विश्वासघाताने केलेली फसवणूक असं आपण याला म्हणू शकतो की विश्वासघाताने केलेली फसवणूक जी आहे त्यासाठी नक्की कोणती कलमं आहेत, त्याच्या तरतुदी काय आहेत, त्यासाठी होणाऱ्या शिक्षा काय आहेत, ते हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आता विश्वासघाताने फसवणूक याच्यामध्ये आपण दोन प्रकार करूया. एक आहे सामान्य फसवणूक आणि एक आहे ती म्हणजे एखाद्या संस्थेने केलेली फसवणूक किंवा एखाद्या बँकेने केलेली फसवणूक, एखाद्या कंपनीने केलेली फसवणूक हे आहे. आता सामान्य फसवणुकीमध्ये उदाहरणासकट जर का सांगायचं झालं तर समजा की मी कुठंतरी बाहेरगावी चाललेलो आहे आणि मला काही माझ्या कारची गरज नाही आहे, मी 15 दिवसापेक्षा जास्त जाणार आहे आणि ती कार माझ्या घराच्या इथे सुरक्षित नसेल किंवा तिची रोज देखभाल व्हावी, तिचं वॉशिंग व्हावं, यासाठी मी माझ्या मित्राकडे जाऊन ती कार ठेवतो आणि मी जेव्हा 15-20 दिवसानंतर परत येतो आणि मी मित्राला विचारतो की अरे, माझी कार मला घेऊन जायची आहे तर मला चावी दे, आणि तो मित्र काहीच सांगत नाही आणि मग तुम्हाला कळतं की काहीतरी झालेलं आहे आणि मग शोध घेतल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमच्या मित्रांनी तुम्ही ठेवलेली विश्वासाने त्याच्याकडे ठेवलेली गाडी त्यांनी विकलेली आहे. ह्याला क्रिमिनल भाषेमध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणतात. हे IPCच्या सेक्शन 406 खाली येतं, ज्याच्यामध्ये अशा व्यक्तीला 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. बरं का मित्रांनो, जर का तुम्ही एखाद्याकडे एखादी वस्तू विश्वासाने ठेवलेली आहे
आणि त्या व्यक्तीने तुम्हाला फसवून त्या वस्तूची विल्हेवाट लावलेली आहे, अशा वेळेस IPCच्या 406 सेक्शनखाली गुन्हा दाखल करायचा असतो. पोलीस करत नसतील तर त्यांना सांगायचं असतं, कारण अशा व्यक्तीला 3 वर्षापर्यंतचा शिक्षा आहे. 420 कलमामध्ये फक्त 2 वर्षाची शिक्षा आहे. आता आपण त्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे येऊया. दुसऱ्या प्रकारामध्ये समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे नोकर आहे, कामगार आहे, किंवा तुम्ही कोणीतरी एजंट अपॉइंट केलेला आहे कुठल्या तरी कामासाठी, किंवा तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले आहेत, किंवा एखाद्या संस्थेकडे तुम्ही काहीतरी काम दिलेलं आहे, एखाद्या कंपनीकडे डिपॉझिट्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी समजा काही कागदपत्रांमध्ये तुमच्या संबंधित हेराफेरी केलेली असेल, तर ह्याला देखील क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघातने झालेली फसवणूक असंच म्हटलं जातं. अशा केसमध्ये मात्र त्या व्यक्तीला जन्मठेप देखील होऊ शकते. समजून घ्या मित्रांनो, परत एकदा मी सांगतो की तुमच्याकडे एखादा कामगार आहे, नोकर आहे, त्याला तुम्ही काहीतरी पैसे सांभाळायला दिलेत, किंवा त्याला काहीतरी महत्त्वाची कागदपत्रं दिली आहेत, किंवा अजून काही समजा महत्त्वाचं दिलेलं आहे, आणि त्यांनी जर का ते परस्पर विकलं किंवा त्यांनी त्याची विल्हेवाट लावली, तसंच तुम्ही एखाद्या बँकेकडे डिपॉझिट्स ठेवलेले आहेत, एखाद्या कंपनीकडे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सकडे काही पैसे ठेवलेले आहेत, किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी तुमच्या संबंधित कागदपत्रांमध्ये जर का काही हेराफेरी केलेली असेल, ज्यामुळे तुमचा हक्क डावलला जातोय, याला IPC मधलं सेक्शन 409 लागतं, आणि ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला जन्मठेप देखील होऊ शकते. या गुन्ह्याला जामीन मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुमची जर का अशीच विश्वासघाताने फसवणूक झाली असेल, तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करताना 420 खाली तक्रार न करता 406 आणि 409 पूर्वीच्या IPS मधले, आता तुम्ही गुगलवरती जाऊन BNS मधले कोणते सेक्शन्स आहेत ते बघू शकता, त्याच्या खाली तक्रार दाखल करा. FIR